Hello everyone, today we are going to learn standard 8 maths practice set 3.3. Question number 1 आहे find the cube roots of the following numbers. इथे आपल्याला काही नंबर्स दिलेले आहेत, त्या नंबर्सचे आपल्याला क्यूब रूट फाइंड करायचे आहे. क्यूब रूट फाइंड करण्यासाठी आपण प्राइम मेथड यूज करणार आहे, प्राइम फॅक्टर मेथड यूज करणार आहे. तर इथे आपल्याला 8000 चा क्यूब रूट फाइंड करायचा आहे. तर आपण सर्वात आधी याचे प्राइम फॅक्टर फाइंड करू. आता 8000 च्या युनिट प्लेसला 0 आहे, तर मी इथे 2 ने डिवाइड करू शकते ह्या 8000 या नंबरला. इथे आपल्याला असे नंबर घ्यायचे आहे जे प्राइम नंबरच असणार आहेत, म्हणून मी इथे 2 घेतलेला आहे. आता 2 ने मी डिवाइड करू शकते. हे मी कशावरून ठरवलं की ज्यांच्या युनिट प्लेसला 0, 2, 4, 6, 8 हे जर नंबर असेल तर मी 2 ने डिवाइड करू शकते. ओके. आणि आणखी एक लक्ष ठेवायचं, ज्यांच्या युनिट प्लेसला 0 आणि 5 असेल त्यांना आपण 5 ने पण डिवाइड करू शकतो. या नंबरला आपण 5 ने पण डिवाइड करू शकतो, बट मी इथे स्मॉलर प्राइम नंबर घेतलेला आहे 2 ने आपण डिवाइड करणार. सो 2च्या टेबलमध्ये 8 हा 4 नंबरला येतो. 2 4 जार 8, इथे 4 आणि हे रिमेनिंग 30 ॲज इट इज. ओके. आता इथे युनिट प्लेसला 0 आहे, आपण परत 2 ने डिवाइड करू. 2च्या टेबलमध्ये 4 2 नंबरला येतो. 2 2 जार 4 आणि हे 0 ॲज इट इज. परत 2 ने डिवाइड होणार. 2 1 जार 2 आणि हे 30 ॲज इट इज. परत युनिट प्लेसला 0 आहे, 2 ने डिवाइड करणार आहे आपण. 2च्या टेबलमध्ये 10 5 नंबरला येतो, म्हणून इथे 5 आणि हे 20 ॲज इट इज. ओके. परत युनिट प्लेसला 0 आहे, परत मी 2 ने डिवाइड करू शकते. सो 2च्या टेबलमध्ये 5 येणार नाही, 2 2 जार 4 घ्यावं लागेल. 5 - 4 इथे 1 येणार, इथे 10 नंबर होईल. 2च्या टेबलमध्ये 10 हा 5 नंबरला येतो आणि हा रिमेनिंग 0 ॲज इट इज. इथे परत 0 आहे, म्हणून परत मी 2 ने डिवाइड करू शकते या नंबरला. 2च्या टेबलमध्ये 2 येतो. 2 1 जार 2. 2च्या टेबलमध्ये 5 येणार नाही, आपल्याला 4 घ्यायचे आहे. 2 2 जार 4. 5 - 4 1, इथे 10 नंबर होईल. 2 5 जार 10. ओके. आता इथे युनिट प्लेसला 5 आहे ना, तर आपण या नंबरला 5 ने डिवाइड करू शकतो. 0 आणि 5 असेल युनिट प्लेसला तर त्या नंबरला आपण 5 ने डिवाइड करू शकतो, म्हणून मी इथे 5 घेते. 5च्या टेबलमध्ये 12 येणार नाही, मला 10 घ्यावं लागेल. 5 2 जार 10. 12 - 10 इथे 2 येणार, 25 नंबर होईल. 5 5 जार 25. 25 हा 5च्या टेबलमध्ये येतो, म्हणून 5 5 जार 25 आणि हा 5 प्राइम नंबर आहे, म्हणून 5 1 जार 5. इथे 1 आला म्हणजे प्राइम फॅक्टर इथे संपले. सो आपल्याला हे प्राइम फॅक्टर मिळालेले आहे. ह्या प्राइम फॅक्टरला आपण डिवाइड करणार आहे ग्रुपमध्ये. इथे बघा 1 2 3 4 5 6. 6 2 आहे आणि 3 5 आहे, म्हणजे आपण 3 3 च्या ग्रुपमध्ये यांना कन्वर्ट करून घेऊ. हा 2 चा एक ग्रुप झाला, हा 2 चा एक ग्रुप आणि हा 5 चा एक ग्रुप, असे 3 ग्रुप्स झाले. ओके. तर आपण इथे राईट करणार देअरफॉर 8000 इज इक्वल टू 2 किती टाइम्स आहे 3 टाइम्स, म्हणून मी इथे 2 ला क्यूबमध्ये राईट करू शकते. मल्टिप्लाय परत 2 3 टाइम्स आहे म्हणून क्यूबमध्ये राईट केले. मल्टिप्लाय 5 3 टाइम्स आहे म्हणून क्यूबमध्ये राईट केला. ओके. आता मी हे तिन्ही नंबरला क्यूब आहे, तर तिन्ही नंबरला एका ब्रॅकेटमध्ये घेते आणि ब्रॅकेटच्या बाहेर क्यूब राईट करते. ओके. आता इथे आपल्याला मल्टिप्लिकेशन करून घ्यायची आहे. 2 2 जार 4 आणि 4 5 जार 20, इथे 20 क्यूब, म्हणजे इथे 8000 चा क्यूब मिळालेला आहे 20 क्यूब. बट इथे आपल्याला 8000 चा क्यूब पाहिजे आहे, इथे 20 क्यूब आहे. हा क्यूब आपल्याला पाहिजे नाही, तर आपण काय करणार, दोन्ही साईडला क्यूब रूट घेणार आहे. टेकिंग क्यूब रूट ऑन बोथ साइड. ओके. 8000 ला पण आपण क्यूब रूट घेणार आहे. सो इथे 8000 ला आपण क्यूब रूट घेतलेला आहे, इज इक्वल टू ह्या साईडला आपण क्यूब रूट घ्यायचा आहे. ओके. आता हा क्यूब रूट ह्या क्यूब सोबत कॅन्सल होऊन जाईल आणि इथे आपल्याला आन्सर मिळणार आहे 8000 चा क्यूब रूट 20. हे आपला फायनल आन्सर इथे आपल्याला मिळालेला आहे. ओके. सेकंड एक्झाम्पल आहे 729. इथे आपल्याला प्राइम फॅक्टर फाइंड करायचे आहे, क्यूब रूट फाइंड करायचा आहे. तर 729च्या युनिट प्लेसला 9 आहे, सो हा नंबर 2 ने डिवाइड होणार नाही. 2चा नेक्स्ट प्राइम नंबर हा 3 आहे, तर हा नंबर 3 ने डिवाइड होतो का हे चेक करायचं आहे. तर 3 ने डिवाइड होतो का हे चेक करण्यासाठी दिलेल्या नंबरच्या डिजिटची ॲडिशन ही 3च्या टेबलमध्ये यायला पाहिजे. तर 7 + 2 9,
9 + 9 18. 18 हा नंबर 3च्या टेबलमध्ये येतो, म्हणजे हा पूर्ण नंबर 3ने डिवाइड होतो, म्हणून आपण इथे 3ने डिवाइड करू. 3च्या टेबलमध्ये 7 नाही, आपण 6 घेणार आहे. 3 2 जार 6. 7 - 6 1 इथे 12 नंबर होईल. 3च्या टेबलमध्ये 12 हा 4 नंबरला येतो. 3 4 जार 12 आणि 3 3 जार 9. आता 243 नंबर आहे, तर हा नंबरच्या युनिट प्लेसला 3 आहे, हा पण 2ने डिवाइड होणार नाही. आणि 0 किंवा 5 असला तर तो 5ने डिवाइड होतो. मग 2चा नेक्स्ट नंबर 3 आहे, 3ने डिवाइड होतो का? तर आपल्याला काय करायचं, डिजिटची ॲडिशन करून बघायची आहे. 2 + 4 6, 6 + 3 9. 9 हा 3च्या टेबलमध्ये येतो, म्हणजे पूर्ण नंबर 3ने डिवाइड होतो. 3च्या टेबलमध्ये 24 हा नंबर 8 नंबरला येतो. 3 8 जार 24 आणि 3 1 जार 3. ओके. 81 नंबर आहे. 81 नंबर हा पण 3ने डिवाइड होतो, कारण 8 + 1 9. 9 हा 3च्या टेबलमध्ये येतो, म्हणून हा 3ने डिवाइड होतो. 3 2 जार 6. 8 - 6 इथे 2 येणार 21. 3 7 जार 21. आता 27 नंबर आहे. 27 हा पण 3च्या टेबलमध्ये येतो, म्हणून 3 9 जार 27. 9 3च्या टेबलमध्ये येतो. 3 3 आणि 3 1 जार 3. इथे 1 आला, म्हणजे फॅक्टर इथे आपले संपले. म्हणजे आपल्याला हे 729चे फॅक्टर इतके मिळालेले आहे. किती टाइम्स 3 आहे? 1 2 3 4 5 6. 6 टाइम्स 3 आहे. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, क्यूब फाइंड करायचा आहे. तर यांना 3 ग्रुप्समध्ये डिवाइड करायचं आहे. ह्या 3चा 1 ग्रुप आणि ह्या 3चा सेकंड ग्रुप असं डिवाइड करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला क्यूब रूट फाइंड करायचा आहे 729. तर आपण असं राईट करू शकतो, 3 क्यूब मल्टिप्लाय 3 क्यूब. असं आपण का राईट केलं, कारण की ह्या 3चा 1 ग्रुप आणि ह्या 3चा 1 ग्रुप आपण असं राईट केलेलं आहे. ओके. सो नेक्स्ट आता आपण काय करणार आहे, इथे क्यूब आहे, इथे क्यूब आहे, तर हे एका ब्रॅकेटमध्ये घेणार आहे आणि ब्रॅकेटच्या बाहेर क्यूब देणार आहे आणि ब्रॅकेटमधील नंबरची मल्टिप्लाय 3 3 जार 9 आणि इथे आला क्यूब. आता इथे आपल्याला हा क्यूब पाहिजे नाही, तर आपण काय करणार, रूट घेणार आहे. सो इथे आपण घेतलेलं आहे टेकिंग क्यूब रूट ऑन बोथ साइड. क्यूब रूट आपल्याला यासाठी घ्यायचा आहे बिकॉज इथे 9ला क्यूब आहे, आपल्याला फक्त 729चा क्यूब फाइंड करायचा आहे, म्हणून आपण इथे टेकिंग क्यूब रूट ऑन बोथ साइड घेतलेला आहे. म्हणजे 729 इथे पण आपण क्यूब रूट घेतलेला आहे आणि 9 क्यूब याला पण क्यूब रूटमध्ये घेतलेला आहे. आता हा क्यूब रूट आणि हा क्यूब कॅन्सल होऊन जातील आणि इथे अंडर क्यूब रूट 729 इज इक्वल टू 9. म्हणजे 729चा क्यूब रूट आपल्याला 9 मिळालेला आहे. ओके. एक्झाम्पल नंबर 3 आहे 343. इथे प्राईम फॅक्टर फाइंड करून घेऊ 343चे. युनिट प्लेसला 3 आहे, हा नंबर 2ने डिवाइड होणार का? नाही. युनिट प्लेसला आपल्याला 0 2 4 6 8 असे नंबर जर असले तरच तो 2ने डिवाइड होणार. तर 2चा नेक्स्ट प्राईम नंबर 3 आहे, 3ने डिवाइड होतो का चेक करूया. 3 + 4 7, 7 + 3 10. 10 हा नंबर 3च्या टेबलमध्ये येणार नाही, म्हणून हा 3ने पण डिवाइड होणार नाही. 3चा नेक्स्ट प्राईम नंबर 5 आहे, तर इथे आपण 5ने पण डिवाइड करू शकत नाही बिकॉज इथे 5ला डिवाइड करण्यासाठी 0 आणि 5 पाहिजे युनिट प्लेसला, म्हणजे ह्या नंबरला 5ने पण डिवाइड करू शकत नाही. आता 5चा नेक्स्ट प्राईम नंबर 7 आहे, मग 7ने हा डिवाइड होतो का कसं चेक करायचं आहे. युनिट प्लेस आहे, युनिट प्लेसला 2ने मल्टिप्लाय करायचं आहे. 3 × 2 6. युनिट प्लेसला आपण 3ने मल्टिप्लाय केलेला आहे. आता रिमेनिंग ज्या प्लेसेस आहे 34, 10 नंबर आणि 100 प्लेस जे आहे, 10 प्लेस आणि 100 प्लेस 3 4 आहे, यांची मायनस करायची आहे. म्हणजेच 34 मधून आपल्याला युनिट प्लेसला मल्टिप्लाय 2ने करायचा आहे आणि हा नंबर 34 मधून मायनस करायचा आहे. अंडरस्टँड. आपण काय केलेलं आहे, युनिट प्लेसला 2ने मल्टिप्लाय केलं, 6 नंबर आला आणि जे आधीचा नंबर आहे त्या नंबरमधून 6 मायनस करून बघायचा आहे. सो 34 - 6 28 हा नंबर आपल्याला मिळतो. तर 28 हा 7चा मल्टिपल आहे, म्हणजे 7च्या टेबलमध्ये येतो, म्हणून आपण पूर्ण नंबरला 7ने मल्टिप्लाय डिवाइड करू शकतो. ओके. इथे 7च्या टेबलमध्ये 34 येणार नाही, सो 7 4 जार 28 घ्यावं लागेल. 7 4 जार 28. 34 - 28 इथे 6, 36 नंबर होईल. 7 9 जार 36. आता 49 हा नंबर 7च्या टेबलमध्ये येतो, म्हणून याला 7ने डिवाइड करते. 7 7 जार 49 आणि 7 1 जार 7. इथे 1 आला, म्हणजे प्राईम फॅक्टर इथे संपले. आता आपल्याला इथे 343 ह्याचा क्यूब फाइंड करायचा आहे. तर इथे 7 किती टाइम्स आहे, 1 2 3 टाइम्स आहे, म्हणजे आपण इथे असं राईट करू शकतो 7 क्यूब. ठीक आहे.
आता आपल्याला काय करायचं, याचा क्यूब पाहिजे आहे, तर आपण रूट घेणार आहे, क्यूब रूट बोथ साइड, टेकिंग क्यूब रूट ऑन बोथ साइड. सो क्यूब रूट मध्ये 343 इज इक्वल टू क्यूब रूट मध्ये 7 क्यूब. ओके, आता इथे 343 हा क्यूब रूट मध्ये ॲज इट इज राहणार आहे आणि हा क्यूब रूट आणि हा क्यूब कॅन्सल होईल, फक्त इथे 7 राहणार. म्हणजे आपल्याला आन्सर मिळालेला आहे 7. 343चा क्यूब रूट हा 7 मिळालेला आहे. ओके, एक्झाम्पल नंबर 4 आहे -512. इथे मायनस साईन आलं ना तरीही काही फरक पडत नाही. जेव्हा आपण क्यूब रूट फाइंड करणार आहे त्याला मायनस साईन देऊन द्यायचं आहे. सो आपण इथे 512चे प्राईम फॅक्टर आधी फाइंड करून घेऊया. युनिट प्लेसला 2 आहे म्हणून 2ने डिव्हाइड करते. 2च्या टेबलमध्ये 5 येणार नाही, 2 2 जार 4, 5 - 4 1, इथे 11 नंबर होईल. 2च्या टेबलमध्ये 11 येणार नाही, आपण 10 नंबर घेणार. 2 5 जार 10, 11 - 10 1 येणार, इथे 12 नंबर होईल. 2 6 जार 12. ओके, 256. युनिट प्लेसला 6 आहे, परत 2ने डिवाइड होतो. 2 1 जार 2, 2 2 जार 4, 5 - 4 1, 16 नंबर होईल. 2 8 जार 16. युनिट प्लेसला 8 नंबर आहे, परत आपण 2ने डिवाइड करू शकतो. 2 6 जार 12 आणि 2 4 जार 8, 64. युनिट प्लेसला 4 आहे, परत आपण 2ने डिवाइड करू. 2 3 जार 6 आणि 2 2 जार 4, 32. युनिट प्लेसला 2 आहे, परत 2ने डिवाइड करू. 2 1 जार 2, 3 - 2 इथे 1, 12 नंबर होईल. 2 6 जार 12. 16 नंबर आहे, 16 2च्या टेबलमध्ये येतो. 2 8 जार 16, 2 4 जार 8, 2 2 जार 4 अँड 2 1 जार 2. ओके, इथे 1 नंबर आला ना, म्हणजे इथे प्राईम फॅक्टर इथे संपले. ओके, सो इथे किती प्राईम फॅक्टर आलेले आहे, 3 ग्रुपमध्ये आपण डिवाइड करून घेऊ. 3 ग्रुपमध्ये आपल्याला डिवाइड करायचे आहे. 1 2 3 हा 3 टाइम्स 2, 1 2 3 हा 2 3 टाइम्स आणि हा 2 3 टाइम्स. ओके, सो इथे आता आपल्याला क्यूब रूट फाइंड करायचा आहे. -512चा क्यूब रूट फाइंड करायचा आहे इज इक्वल टू, इथे किती टाइम्स आहे, 2 3 टाइम्स मल्टिप्लाय 2 3 टाइम्स मल्टिप्लाय 2 3 टाइम्स, म्हणजे आपण इथे क्यूब घेतलेले आहे. आता आपल्याला हे क्यूब ब्रॅकेटच्या बाहेर घ्यायचे आहे आणि ब्रॅकेटमध्ये हे 2 राईट करायचे. 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2 आणि ब्रॅकेटच्या बाहेर 1 टाइम 3. ओके, आता इथे आपल्याला क्यूब रूट फाइंड करायचा आहे, तर मल्टिप्लिकेशन करून घ्यायची. 2 2 जार 4, 4 2 जार 8, 8 क्यूब रूट आणि हा -512 इथे घ्यायचा. इथे क्यूब पाहिजे नाही, सो आधीच्या एक्झाम्पल सारखं आपण इथे क्यूब रूट घेणार आहे साइड्स. ओके, सो इथे मी क्यूब रूट घेते. -512 इज इक्वल टू अंडर क्यूब रूट 8 क्यूब. ओके, हा क्यूब रूट हा क्यूब सोबत कॅन्सल होऊन जाईल आणि इथे रिमेनिंग काय राहणार आहे, अंडर क्यूब रूट -512 इज इक्वल टू 8. ओके, 512चा क्यूब रूट आपल्याला 8 मिळालेला आहे. एक्झाम्पल नंबर 5 आहे -2744. इथे क्यूब रूट फाइंड करायचा आहे, तर प्राईम फॅक्टर फाइंड करून घ्यायचे आहे आधी. युनिट प्लेसला 4 आहे, म्हणजे 2ने डिवाइड होणार. 2 1 जार 2, 2 3 जार 6, 7 - 6 1, इथे 14 येणार. 2 7 जार 14 आणि 2 2 जार 4. युनिट प्लेसला 2 आहे, परत आपण 2ने डिवाइड करू. 2 6 जार 12, 13 - 12 1, इथे 17. सो 2 8 जार 16, 17 - 16 1, इथे 12. 2 6 जार 12. ओके, इथे परत युनिट प्लेसला 6 आहे, मग आपण 2ने डिवाइड करू शकतो. 2 3 जार 6 आणि 2 4 जार 8, 2 3 जार 6. 343 नंबर आहे, युनिट प्लेसला 3 आहे, 2ने डिवाइड होणार नाही. आता आपण प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये बघितलं होतं, एक्झाम्पल नंबर 3मध्ये 343 नंबर आला होता, तर आपण 7ने डिव्हाइड केलं होतं आणि कसं 7ने डिव्हाइड केलं होतं ते पण आपण बघितलेलंच आहे. म्हणून हा नंबर 7ने डिव्हाइड होणार. तर 7च्या टेबलमध्ये 34 येणार नाही, तर आपल्याला घ्यावं लागेल 7 4 जार 28. सो 34 - 28 6 येणार, इथे 63 नंबर होईल. सो 7 9 जार 63 आणि 49 हा 7च्या टेबलमध्ये येतो. 7 7 जार 49 आणि इथे 7 1 जार 7, 1 आला म्हणजे प्राईम फॅक्टर संपले. ओके, आता इथे बघा 3 ग्रुपमध्ये 2 आहे, 3 ग्रुपमध्ये 7 आहे.
सो आपण काय करणार, -2744 इज इक्वल टू 2 3 टाइम्स आहे, 7 पण 3 टाइम्स आहे, म्हणजे आपण 3चे ग्रुप इथे करू शकतो. म्हणजे आपण असं राईट करू शकतो 2 क्यूब मल्टिप्लाय बाय 7 क्यूब. ओके, आता 2 मल्टिप्लाय बाय 7 आणि ब्रॅकेटच्या बाहेरही क्यूब राईट केला आपण तरीही चालेल. आपण काय केलं, हा 2 इथे घेतला, हा 7 इथे घेतला आणि ब्रॅकेटच्या बाहेर क्यूब राईट केला. ओके, सो इथे आपल्याला मल्टिप्लाय करून घ्यायची आहे. 2 7 जा 14 आणि इथे क्यूब. हा क्यूब रूट आपल्याला इथे पाहिजे नाही, तर आपण काय करणार, इथे ह्या नंबरला अंडर क्यूब रूटमध्ये घेणार आहे आणि ह्या 14 क्यूबला पण क्यूब रूटमध्ये घेणार आहे. ओके, इथे आपण काय घेतलेलं आहे, ओके, बोथ साइड आपण क्यूब रूट घेतलेला आहे. आता इथे क्यूब रूट मायनस 2744 इज इक्वल टू 14 येणार आहे, बिकॉज हा क्यूब रूट सोबत हा क्यूब कॅन्सल होईल आणि आता आपल्याला हे आपलं फायनल आन्सर इथे मिळालेलं आहे. ओके, एक्झाम्पल नंबर 6 आहे 32,768. इथे आपल्याला क्यूब रूट फाइंड करायचा आहे. ह्या नंबरचा प्राइम फॅक्टर फाइंड करून घेऊ आधी. युनिट प्लेसला 8 आहे, आपण 2 ने डिवाइड करू शकतो या नंबरला. आपल्याला छोट्यातला छोटा प्राइम नंबर फाइंड करायचा आहे जो आपण डिवाइड करू शकतो या नंबरला. सो इथे 2 ने आपण डिवाइड करू शकतो. 2च्या टेबलमध्ये 3 येत नाही, 2 1 जार 2, 3 - 2 1, इथे 12 नंबर होईल. 2 6 जार 12, 2च्या टेबलमध्ये 7 येणार नाही, 2 3 जार 6, 7 - 6 1 येणार, 16 नंबर होईल. 2 8 जार 16 आणि 2 4 जार 8. ओके, 16,384 नंबर. सो युनिट प्लेसला 4 आहे, परत 2 ने डिवाइड करू शकतो. सो 2 8 जार 16, 2 1 जार 2, 3 - 2 1, इथे 18 नंबर होईल. 2 9 जार 18 आणि 2 2 जार 4, 8192 हा नंबर मिळाला. परत युनिट प्लेसला 2 आहे, 2 ने डिवाइड करू. 2 4 जार 8, 2च्या टेबलमध्ये 19 नंबर येणार नाही. आपल्याला काय करायचा, 2 4 जार 8 घेतला आपण, तर इथे 19 नंबर आपण डायरेक्ट घेऊ शकणार नाही, आपल्याला 0 द्यावं लागेल. ओके, सो मी इथे एक 0 राईट करते आणि इथे 2च्या टेबलमध्ये 19 येणार नाही. सो आपल्याला 2 9 जार 18 घ्यावं लागेल. 19 - 18 1 येणार, 12 नंबर होईल. सो 2 6 जार 12, युनिट प्लेसला 6 आहे, परत आपण 2 ने डिवाइड करू. 2 2 जार 4. सो इथे हा 0 आहे ना, 0 ॲज इट इज घेऊन घ्यायचा आणि 2च्या टेबलमध्ये 9 येणार नाही. 2 4 जार 8, 9 - 8 1 येणार, इथे 16 नंबर होईल. 2 8 जार 16, इथे 8, परत युनिट प्लेसला 8 आहे, 2 ने डिवाइड होतो नंबर, 2 ने डिवाइड करू. 2 1 जार 2 आणि हा 0 ॲज इट इज आणि 2च्या टेबलमध्ये 4 2 नंबरला येतो आणि 2 4 जार 8, परत युनिट प्लेसला 4 आहे, आपण 2 ने डिवाइड नंबर करू शकतो. सो 2 5 जार 10 आणि 2 1 जार 2, 2 2 जार 4, 512 नंबर आला. परत युनिट प्लेसला 2 आहे, 2 ने डिवाइड करू. 2 2 जार 4, 5 - 4 1, इथे 11 नंबर होईल. 2 5 जार 10, 11 - 10 1 येणार आहे आणि इथे 12 होणार. 2 6 जार 12, युनिट प्लेसला 6 आहे, परत 2 ने डिवाइड करायचा आहे. 2 1 जार 2, 2 2 जार 4, 5 - 4 1, 16 नंबर होईल. 2 8 जार 16, युनिट प्लेसला 8 आहे, परत 2 ने डिवाइड करायचा आहे. 2 6 जार 12, 2 4 जार 8, 64, परत 2 ने डिवाइड करू आपण कारण युनिट प्लेसला 4 आहे. 2 3 जार 6 आणि 2 2 जार 4, 32, परत युनिट प्लेसला 2 आहे, तर आपण इथे 2 ने डिवाइड करू शकतो. 2 1 जार 2, इथे 3 - 2 1 येणार, 12 नंबर होईल. 2 6 जार 12, ओके, 16 आहे, 2च्या टेबलमध्ये येतो. 2 8 जार 16, ओके, 8 आहे, 2च्या टेबलमध्ये येतो. 2 4 जार 8, 2 2 जार 4 आणि 2 1 जार 2. ओके, इथे 1 आलेला आहे, म्हणजे इथे प्राइम फॅक्टर संपले. आता हे जे प्राइम फॅक्टर आपल्याला मिळालेले आहे, ह्या प्राइम फॅक्टरचे आपण 3 ग्रुप्समध्ये डिव्हाइड करून घेणार आहे यांना. बघा 1 2 3, इथे हा 1 ग्रुप, 1 2 3 हा सेकंड ग्रुप, 1 2 3 थर्ड ग्रुप, 1 2 3 4, 1 2 3 हा 5th ग्रुप. असे आपल्याला 2चे 5th ग्रुप मिळालेले आहे. आता इथे आपल्याला ह्या नंबरचा क्यूब रूट फाइंड करायचा आहे, तर मी इथे राईट करते. देअरफॉर 32,768 इज इक्वल टू,
आता हा नंबर किती आहे 5 टाइम्स आहे म्हणून मी इथे 5 टाइम्स राईट करते. ओके, मी इथे 5 टाइम्स राईट करते. 2 क्यूब मल्टिप्लाय 2 क्यूब मल्टिप्लाय 2 क्यूब मल्टिप्लाय 2 क्यूब मल्टिप्लाय 2 क्यूब. ठीक आहे. आता हा 5 टाइम्स आहे ना, तर आपण यांना ब्रॅकेटमध्ये राईट करू शकतो. म्हणून 32,768 इज इक्वल टू 1 2 3 4 आणि 5 आणि याला आपण इथे क्यूब राईट करू शकतो. ओके, आता यांची मल्टिप्लाय करून घ्यायची. 2 2 जार 4 4 2 जार 8 8 2 जार 16 आणि 16 2 जार 32 आणि इथे क्यूब 32,768. ओके, सो यांना आपल्याला क्यूब नाही पाहिजे तर आपण इथे टेकिंग क्यूब रूट ऑन बोथ साइड्स असं राईट करू शकतो. तर मी इथे दोन्हीही साईडला क्यूब रूट घेत आहे. इज इक्वल टू 32 क्यूब. ओके, हा क्यूब रूट कॅन्सल होणार आणि इथे फायनल आन्सर मिळणार आहे 32,768चा क्यूब रूट मिळाला आहे 32. याला असं छान आपण बॉक्समध्ये राईट करून घेतलं तरीही चालेल. ओके, हे इकडे आपण प्राईम फॅक्टर फाइंड केलेले आहे आणि इकडे आपण आन्सर राईट केलेला आहे. आपला फायनल आन्सर आहे. ठीक आहे.